जेव्हा जेव्हा मोर्चे घेतले त्या प्रत्येक मोर्चामध्ये एकेरी माणसं मोर्चामध्ये आली आतापर्यंत घेऊन भगवत चव्हाण कारखान्यावरती सुद्धा या गावातले सर्वाधिक लोक त्या ठिकाणावरती आलेले होते. फार काही वेळ घेणार नाही कारण राहिले तर 4 मिनिट होते. या मतदारसंघाचं गेल्या अनेक वर्षापासून वाटोळं करण्याचं ज्यांनी काम केलं त्यांना धडा शिकवण्याची वेळ येत्या 20 तारखेला आपल्याला आलेली आहे. आणि चक्रधर स्वामींच्या विचारावरती चालणाऱ्या महानुभाव संप्रदायाचं हे गाव आहे. त्यामुळे येत्या निवडणुकीमुळे निश्चित पद्धतीनं हे गाव योग्य तो निर्णय घेईल आणि पंजावरती बटन दाबून इजरायलला करंट मुंबई आणि दिल्लीमध्ये फक्त बटन दाबून पोहोचेल एवढी ताकद इथल्या लोकांच्या पोटामध्ये आहे याचा विश्वास मला आहे. बंधू भगिनींनो, आज या गावामध्ये मी फक्त मोर्चाची माहिती सांगायला आलो होतो. त्या दोन्ही वेळेला इतकीच माणसं इथं ऐकायला होती. त्यामुळे हे गाव जिकडे माजी मुख्यमंत्री अशोकरावजी चव्हाण त्यांच्या विरोधामध्ये विजयी जसं आमच्या प्रशांत पाटील यांनी सांगितलं तसं सूत्र इथलं राहिलेलं आहे. देवेंद्र फडणवीसांनी मराठा समाजाच्या संदर्भात सातत्याने विरोधाची भूमिका घेतलेली आहे. एकीकडे नरेंद्र मोदींनी जी आरक्षणाच्या बाबत भूमिका घ्यायला पाहिजे होती, नांदेडमध्ये मोदी येऊन गेले पण आरक्षणाबाबतचा एवढा मोठा लढा निर्माण झाला. दसऱ्याला जगातला सगळ्यात मोठा जनसमुदाय एका ठिकाणावरती आला. कुणाही व्यक्तीला गाडी दिली नाही, कोणाला क्वार्टर दिली नाही, रुपया दिला नाही, पण तिथे इतके मराठी जमले. पण त्याबाबत महाराष्ट्रामध्ये आल्यावरती नरेंद्र मोदींना किंवा महाराष्ट्रातल्या देवेंद्र फडणवीसांना एकही शब्द बोलावा वाटत नाही. याचाच अर्थ काय तर ही लोक आपल्या विरोधामध्ये आहेत. यांना कोणाचंच आरक्षण ठेवायचं नाहीये. सगळं आरक्षण संपूर्ण या देशामध्ये मनुस्मृती आणायची आहे. त्यामुळं या सगळ्यांचा सुपडा साफ करण्याची संधी तारीख आहे मतदानाची 20 आणि ठेचायचा आहे फडणवीस. एवढं लक्षात ठेवा. आणि येत्या 20 तारखेला हे ठेचा एक बार चल एवढीच विनंती करतो. शेवटचा मुद्दा मला इतकंच सांगायचं की आपल्याला सीता नदीचा पूर विसरायचा नाहीये. पूल नव्हता नीट त्याच्यामुळे ते झालं होतं. 20 तारखेला आपल्याला एवढं करायचंय. आपल्याला सवय पंजाची आहे एवढं लक्षात ठेवा. आणि येत्या 20 तारखेला लोकसभा आणि विधानसभेच्या दोन्ही उमेदवाराला बहुमताने विजयी करावं ही विनंती करतो. थांबतो. दंडवत प्रणाम. राम राम.